नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे बदल केले आहेत. यंदापासून ई पीक पाहणी अर्थात लागवड केलेल्या पिकांची नोंदणी बंधनकारक करण्यात आली असून, नोंदणी केलेले क्षेत्र आणि प्रत्यक्ष पीक विमा काढलेल्या क्षेत्रात तफावत आढळल्यास संबंधित शेतकऱ्याचा विमा रद्द होणार आहे. संबंधित शेतकऱ्याला काळ्या यादीत टाकून पुढील 5 वर्षे कृषी विभागाच्या एकाही योजनेचा लाभ मिळणार नाही. डिजिटल क्रॉप सर्वे या ॲपवरील नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. तर मित्रांनो, खरीप हंगामातील कांदा व कापूस या नगदी पिकांसाठी 5% विमा हप्ता असेल आणि उर्वरित अधिसूचित पिकांसाठी हा हप्ता 2% असेल. मात्र हा हप्ता विमा कंपन्यांनी संभाव्य नुकसान भरपाईचा धोका लक्षात घेऊन कमी केला आहे. मित्रांनो, सुमारे 18 जिल्ह्यात काही पिकांसाठी हा हप्ता पाव ते 1% आत भरावा लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विमा हप्ता कमी भरावा लागणार आहे. नुकसान भरपाईचे निकष तंत्रज्ञान आधारित असल्याने कमी जोखीम आहे, त्यामुळेच कंपन्यांनी हा हप्ता कमी केला आहे. तफावत आढळल्यास विमा हप्ता जप्त होणार आहे. ई पीक पाहणी आणि प्रत्यक्ष काढलेला विमा यामध्ये जर तफावत आढळल्यास कोणत्याही पातळीवर विमा रद्द होणार आहे. तसेच विमा